हॅलो एव्हरीवन, हा माझा पहिला व्हिडिओ आहे व्हॉट आय डू इन माय डे. सो ह्याच्या आधी मी उठून फ्रेश झाली, एक्सरसाइज केली, ते सगळं मी शूट करायलाच विसरली होती कारण मी झोपेत होती. सो मी डायरेक्ट स्किन केअरपासून माझा व्हिडिओ चालू करते. स्किन केअर केल्यानंतर मी गेली माझी कामं आवरायला. सगळ्यात आधी मी जेवण बनवून घेतलं कारण आमच्याकडे जेवण सगळ्यात आधी बनवलं जातं. जेवण बनवल्यानंतर मी माझी बाकीची कामं आवरली, जशी की भांडी, कपडे वगैरे. त्यानंतर मी एक ग्लास छान गाजर आणि बीटरूटचा ज्यूस प्यायली. कधी कधी तो खूप छान लागतो पण कधी कधी त्याला टेस्ट नसते. सो म्हणून मी अशी चेहरे बनवते. आणि त्यानंतर मी खूप छान असं हेल्दी ब्रेकफास्ट केलं, पपैया आणि केळाचा, आणि एक ग्लास छान असं दूध प्यायलं. मला ऑलरेडी खूप उशीर झाला होता, तरी पण मी गमत मस्त आरामात आपली ब्रेकफास्ट करते. कारण आज मला जायचं होतं एका सेमिनारला, आणि सेमिनारला जाता जाता मी व्हिडिओच काढायचं विसरून गेली. बाकीचं आवडता आता मला खूप उशीर झाला म्हणून मी रेकॉर्ड करायलाच विसरले. त्यानंतर आम्ही व्हेन्यूला पोचलो आणि असं झालं की तिथे आम्हाला जायचं होतं 10 वाजता आणि आम्ही पोचलो 11:30ला. कारण आम्हाला टायमिंग सांगितलं होतं 12 वाजताचं. सो आम्ही आरामात करत होतो आणि मला कळलं की अरे 10 वाजताच जायचं आहे आपल्याला. मिनार संपल्यावर लागली आम्हाला भूक. मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. मी खाल्ली मस्तपैकी उसळपाव आणि त्यांनी मेंदूवडे. आणि त्यानंतर मी परत घरी येऊन व्हिडिओज काढायला विसरली म्हणून मी डायरेक्ट आता झोपताना स्किन केअर करायचा व्हिडिओ काढला. आपण दिवसा स्किन केअर केला नाही केला त्याचं एवढंही नाही आहे, पण झोपताना स्किन केअर नक्कीच करावा. कारण झोपताना आपली स्किनसुद्धा रेस्ट करत असते. मग तेव्हा आपण जेव्हा मॉइश्चरायझर वगैरे वापरतो ते आपल्या स्किनला खूप छान प्रकारे ऑब्झर्व होते. त्यामुळे रात्रीचं स्किन केअर करणे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यात माझी स्किन खूप ड्राय होते विंटर्समध्ये मोस्टली, म्हणून मी रात्री आणि दिवसा मला जमलं तर मी दिवसातून 3दासुद्धा स्किन केअर करते घरात असूनसुद्धा. स्किन केअर केल्यानंतर मी हेअर ऑइलसुद्धा केलं, कारण माझी जशी स्किन ड्राय पडते तशीच माझी हेअरसुद्धा खूप फ्रिझी होतात. त्यामुळे मला दर 2 दिवसात ऑइलिंग करावी लागते विंटर्समध्ये, कारण माझी केस खूप बेकार होऊन जातात. आणि आधी बाहेर गेल्यामुळे माझी केस अजूनच खराब झाली होती. तर मी छानपैकी ऑइलिंग केलं. तुम्ही बघू शकता मी केस विंचरताना किती गुत्ता झालेला. मी केस सोडलीसुद्धा नव्हती, माझी केस वरतीच होती, तरीसुद्धा माझ्या केसात लगेच माझी फ्रीज झाली आणि माझ्या केसात खूप गुत्ता झाला. सो म्हणून मी नेहमी वेणी घालून ठेवते. माझं माझ्या केसांवर खूप प्रेम आहे, म्हणून मला माझ्या केसांची काळजी घ्यायला खूप आवडते. मी बाकी काही नाही करेन, एक टाइम मी स्किन केअरसुद्धा स्किप करेन, कारण माझ्या केसांसाठी खूप इमोशनल आहे असं मी सांगू शकते. माझ्या केसांना वेणी घातल्याशिवाय नाही शकत. ह्यापुढे मी माझं हेअर केअर रुटीनसुद्धा अपलोड करणार आहे लवकरच, की मी माझ्या हेअरची काळजी कशी घेते, कुठला शॅम्पू यूज करते, कुठलं मास्क यूज करते, एक्सेट्रा एक्सेट्रा. सोबतच मी माझं स्किन केअरसुद्धा शेअर करेन आणि ऑइली स्किन, ड्राय स्किन या कॉम्बिनेशन स्किनवरती तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजे तेही सांगेन, आणि ते मला कसं माहिती ते सुद्धा सांगेन. सो तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आतासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग.